फ्रेंड्स, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज तुम्हाला शेअर करणार आहे की ज्यूट बॅग म्हणजे आपण ह्याला गोणी म्हणतो। ह्या म्हणजे ज्वारीचं पोत, ह्याच्यापासून आपण क्राफ्ट करणार आहे। प्रत्येक वेळेस मला घर सजवण्याचं आणि घरमध्ये डेकोरेशन करण्याचं खूप आवड आहे। तसंच मी एक टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी करून मी घर सजवते प्रत्येक वेळेस तुम्हाला शेअर करणारच आहे। तर मी आज तुम्हाला शेअर करणार आहे की एका मी साध्या बॉटलमध्ये मनी प्लांट लावलेला। मनी प्लांट ते खूप सुंदर आलेलं, असं वाटलं की त्या बॉटलला काहीतरी सजवावं। मग मला एक ज्यूट बॅग म्हणजे आपलं गोणीचं पोतं मला पोत्यापासून काहीतरी आयडिया सुचली आणि त्याच्यापासून मी त्याला डेकोरेशन केलेलं आहे। म्हणजे आपल्या हॉलमध्ये वगैरे ठेवायला खूप सुंदर असा वाटतो। तर मी तुम्हाला दाखवतेच। तर असा मी हा मनी प्लांटचा प्लांट बनवलेला आहे आपल्या घरात आणि खिडकीच्या कॉर्नरला ठेवण्यासाठी खूप सुंदर असा वाटतो। तर प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपलं घर सुंदर असायला पाहिजे, आपण पण घरात असे सुंदर सुंदर क्राफ्ट करायला पाहिजे। तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मी ह्या चॅनलद्वारे तुम्हाला शेअर करणारच आहे। तर आजच्या हा व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर बघा, हे साध्या बॉटलमध्ये मी हा मनी प्लांट लावलेला। मनी प्लांट खूप ग्रोथ होत होता, असं मी हॉलमध्ये ठेवलेले। तर असं वाटलं मला असं ह्याला काहीतरी डेकोरेशन करावं, अजून देखील त्याचं सुंदर लुक येईल। तर माझ्याकडे एक गोणी होतं, म्हणजे आपण ज्वारीचं पोतं वगैरे म्हणतो ह्याला, तसं माझ्याकडे एक पोतं होतं। ते कट करून घेतले। कट करून घेतल्यानंतर त्याच्यातने असे एक असे दोरी काढून घेतलेले आहे मी। म्हणजे सिंपल आहे, कट केले की सहज त्याचे दोरी निघतात। हे बघा, हे असे दोरी निघाले आणि मी फेविकॉल घेऊन अगदी आपल्या कमी खर्चात हे आपल्याला बनवायचं आहे सुंदर असा टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ। हे बघा, हे फेविकॉल लावून घेतलेलं आहे। 2 ते 3 असे दोरी धरून आपल्याला ह्याला राऊंड असे गुंडाळायचं आहे बॉटलला। हे बघू शकता तुम्ही, जिथे एंड होईल तिथे देखील फेविकॉल लावून एंड करायचं आहे। त्याच पद्धतीने हे बघा, त्याच पद्धतीने सेम बॉटलला असेच गुंडाळत जायचं आहे। हे बघा, हे अर्ध गुंडाळत जायचे, त्याच पद्धतीने मी केलेलं आहे। खूप सुंदर असा हा बॉटल वाटतो। ह्याच्यात बॉटल आहे की नाही असं वाटतच नाही आहे, आता काहीतरी असे क्राफ्ट केले असं वाटतं। हे बघा, पूर्ण झालेलं आहे आपलं। तर मी असे विणून घेतलेलं आहे वेणीसारखे 3। तर त्याचं देखील असं राऊंड शेपमध्ये फुल करून घेणार आहे, फ्लावर टाईप। हे बघा, या पद्धतीने या साईजनी आपल्याला हे फ्लावर टाईप करून घ्यायचं आहे। हे करून घेतलेलं आहे आणि चिटकवलेलं देखील आहे, खूप सुंदर असं वाटतो। आणि माझ्याकडे काही असे रंगीबेरंगी कुंदन होते, ते कुंदन देखील मला ह्यात चिटकवायचं आहे। मी फेविकॉल लावले आणि त्याला चिटकवले। हे बघा, सुंदर असा फ्रंटमध्ये मी फक्त लावलेला आहे 4 फ्लावर। हे बघा, लावून झालेले हे खूप सुंदर असं वाटतो। हा हॉलमध्ये आपल्या घरामध्ये कुठेही ठेवू शकता तुम्ही, अगदी आपल्या खिडकीच्या कॉर्नर। माझ्याकडे लांब असे कुंदन देखील होते, ते वरच्या साईडला मी असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे ज्यूटपासून आणि कुंदनपासून। असं सुंदर मी ज्यूट डेकोरेशन केलेलं आहे। तुम्ही हॉलमध्ये पण ठेवू शकताय, खिडकीच्या कॉर्नरला देखील ठेवू शकताय। एक वेगळीच आपल्याला शोभा देते। तुमच्या घरात जर इंडोर प्लांट्स असेल तर त्याच्यासोबत देखील। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। म्हणजे तुम्हाला असेच आयडियाज क्रिएटिव्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा। तर असेच येणारे प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। तोपर्यंत बाय बाय।